नमस्कार मंडळी. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आता पुढील काही भागांमध्ये आपल्याला भयानक बदल बघायला मिळणार आहे. तो म्हणजे आता अद्वैतला समजलेलं असतं की कलावरती जो प्राणघातक हल्ला केला तो सरोजनेच केला. त्यानंतर मात्र आता अद्वैत जेव्हा घरी आलेला असतो त्यावेळेस मात्र त्याने लगेचच आबांना सांगून मात्र सरोजची हकालपट्टी घरातून केलेली असते. त्यानंतर जेव्हा कला घरी आलेली असते, हॉस्पिटलमधून तिला जेव्हा घरी आणण्यात येतं तेव्हा मात्र कला म्हणत असते की अद्वैत, तू हे काय केलंस? अद्वैत, तुला असं करायला नको होतंस. तू असं केलं मला अजिबात आवडलं नाही. तू काहीही कर, परंतु आता मात्र तू सरोज मॅडमला परत घेऊन ये घरी, नाहीतर मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही आणि तुझ्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही. आता कलाचा हा मोठेपणा बघून आबा म्हणत असतात की अगं पोरे, तुझ्या जीवावरती उठली ती, तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तिने, तरी देखील तू तिला माफ करून टाकते. हा तुझ्या मनाचा मोठेपणा. परंतु चुकीला मात्र शिक्षा पाहिजेच, त्याशिवाय माणसाला जाणीव होत नाही की आपण काय चूक केली येते. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की सरोजला सडू दे जेलमध्ये, तुला काय करायचं तू अजिबात काळजी करू नको. घराचा कारभार तू सांभाळ. आता इथून पुढे घराच्या सगळ्या चाव्या आता मात्र कलाच्या हातात देण्याचा निर्णय झालेला असतो. आता मात्र रोहिणीचं डोकं सुटलेलं असतं. रोहिणी विचार करत असते की हे काय झालं, मी करायला गेले एक आणि झालं भलतंच. आता मात्र घराचा सगळा कारभार कलाच्या हाती गेल्यावरती मात्र माझं काय होईल, हा मात्र आता विचार रोहिणीच्या मनात येऊ लागतो. रोहिणी विचार करू लागते की आता काय करणार मी, मला काही सुचत नाहीये. आणि आता रोहिणी आता विचार करते याच्यावरती एकच उपाय आहे की आता कलाला सपोर्ट करायचा आणि कलाला सपोर्ट करून मात्र सरोजला परत घरी घेऊन यायचं, नाहीतर माझं काही खरं नाही, नाहीतर पहिल्यापेक्षा वाईट अवस्था होईल माझी. हे आता रोहिणीला कळालेलं असतं. रोहिणी विचार करत असते की मी हिला जीवे मारण्याचा प्लॅन बनवला, हिचा जीवे मारण्याचा प्लॅन सरोजला देखील सांगितला आणि सरोजकडून हे सगळं काही करून घेतलं, तरी देखील ही कला वाचली. अशी कशी ही कला सतत वाचतच असते, हिला काही ना काही करून देव नेहमी मदत करतच असतो. आता मला काहीतरी करावं लागेल, नाहीतर मात्र माझं या घरातलं अस्तित्व संपायला फारसा वेळ लागणार नाही. कलाकडे ऑलरेडी ऑफिसच्या भरपूर जबाबदाऱ्या गेलेल्या आहेत, ती तिथे डिझायनर आहे, परंतु सर्वजण फक्त तिचंच ऐकतात, तिच्याच इशाऱ्यांवरती नाचतात. आता मात्र घरामध्ये जर हिच्या ताब्यात जर काही गोष्टी गेल्या, हिच्या ताब्यात जर घराचा कारभार जर गेला, तर मात्र माझं या घरामध्ये राहणं मुश्किल होऊन जाईल. मी या घरामध्ये माझं एकही गोष्ट बोलू शकणार नाही. ही कला मात्र माझं कायमचं तोंड बंद करेल, ही गोष्ट आता मात्र रोहिणीला चांगली माहिती असते. इकडे नैना, विसरलात का? अहो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा. आणि आज बघूया महिला वर्ग पुढे की पुरुष वर्ग पुढे लाईक आणि कमेंट करण्यात. नैना मात्र आता वेगळ्याच टेन्शनमध्ये असते. तिला काही करून सौरभला आता पैसे द्यायचे असतात. त्याच्यासाठी तिने आता वेगवेगळ्या प्रकारे पैसे चोरण्याचा प्लॅन बनवलेला असतो. परंतु आता कलाच्या हाती तिजोरीच्या चाव्या गेल्यावरती मात्र आता वाटतं नैनाला की आता कलाच्या हातातून त्या तिजोरीच्या चाव्या मी घेईल आणि मात्र घरामध्ये मात्र मी एक चोरी करेल आणि मग सगळा दोष मात्र कलावरती जाईल. आणि मग कलाचा दोष कलावरती गेल्यानंतर मात्र मी माझा हक्क दाखवून या घराच्या चाव्या माझ्या ताब्यात घेईल. मग मला काहीही कारभार करता येईल, मग मला अडवणार कोणीच नसेल. या आता दिवा स्वप्नामध्ये नैना रंगलेली असते. नैनाला आता या गोष्टीचं खूप जास्त वेड लागलेलं असतं की काही करून आता या घराचा कारभार माझ्या हातात आला पाहिजे. कलाताईला आपण काहीही करून गुंडाळू शकतो असा विश्वास मात्र नैनाला असतो. नैना म्हणत असते की कला, अगं आबा इतकं म्हणताय तर घे ना तुझ्याकडे चाव्या, इतका काय विचार करतीये? आबांनी तुझ्यावरती जबाबदारी सोपवलीये, तो आता आबांचा शब्द मोडणार का? तेव्हा मात्र नैना आता कलाच्या बाजूने झालेली असते. कलाला तर शॉकच बसलेला असतो की नैना माझ्या बाजूने बोलतीये, असं कसं शक्य आहे? त्यावेळेस मात्र नैनाला कलाला सपोर्ट करायचा उद्देश फक्त काय असतो हे फक्त तिला माहीत असतं. तेव्हा रोहिणी सुद्धा विचारात पडलेली असते की ही पोरगी या कलाला काय सपोर्ट करते, म्हणजे बहिणीच्या ताब्यात हा सगळ्या घराचा कारभार येणार तर लगेच पोरगी बहिणीच्या बाजूने झाली. आता मात्र मला काहीतरी करावंच लागेल, नाहीतर या दोघी मिळून मात्र माझं काम करून टाकतील आणि मला या घरातून बाहेर काढायला काय मागे पुढे बघणार नाही. मागे पुढे माझ्यावरतीच काहीतरी आळ आणून मला या घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन बनवायला सुद्धा ही नैना मागणार नाही मागे पुढे. आता मला याच्यावरती
उपाय म्हणून सरोजला या घरात आणण्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. तेव्हा मात्र आता आबांनी बोलल्यानंतर मात्र कला थोडीशी शांत झालेली असते. कला आता तिच्या रूम मध्ये निघून जाते. कला जेव्हा तिच्या रूम मध्ये जाते त्यावेळेस मात्र रोहिणी तिच्याकडे जाते आणि रोहिणी आता कलाला म्हणू लागते, अगं कला, अगं तू या घरामधली सगळ्यात हुशार आणि गुणी मुलगी आहेस. तू मात्र जो निर्णय घेतलाय, तुझ्या मनातून ज्या गोष्टी आल्यात त्या मात्र खरंच खऱ्या आहे. अगं तुझी सासू तिकडे जेलमध्ये आता खडी फोडते आणि तू इकडे मात्र या घरामध्ये ऐस पैस मौज मजेत राहणार. कसं वाटतं तुला? तेव्हा मात्र कला म्हणत असते की रोहिणी मॅडम, मला खरंच असं म्हणायचं नाहीये की मला त्यांना जेलमध्ये ठेवायचंय. मला तर त्यांना जेलमधून बाहेर काढायचंच आहे. कडून रागाच्या भरात मुलाच्या प्रेमापोटी झाली असेल चूक, त्यांनी केली असेल चूक, परंतु मी तर सुखरूप आहे ना. मग आता त्यांना शिक्षा का बरं? जर मला काही झालं असतं आणि मग त्यानंतर असं काही घडलं असतं तर मला तर तेव्हाही काही करता आलं नसतं. परंतु आता मी सुखरूप आहे ना. आता मात्र त्यांना जेलमध्ये नसता आता मात्र त्या घरी असायला हव्यात. असं म्हणतच आता मात्र कलाच्या डोक्यामध्ये आणखीन एक ठिणगी पेटून दिलेली असते रोहिणीने. रोहिणी म्हणत असते की हे बघ, तू तुझ्या सासूला जिंकण्याचा हा एकच उपाय आहे. तू तुझ्या सासूचं मन जिंकू शकतेस, कळतंय का तुला? अगं विचार कर, अगं तू जर सरोज मॅडमला आता सोडून जर आणलं ना तर तुझी सासू तुझ्यावरती नेहमीप्रमाणे आता रागवणार नाही, तर तुझ्यावरती आता विश्वास ठेवेल, प्रेम करेल तुझ्यावरती. इतक्या मोठ्या संकटातून तू तिला वाचवल्यावरती तिच्या मनामध्ये नेमकी तुझ्याविषयीची जागा निर्माण होईल. हे मात्र आता रोहिणीचे बोल असतात. रोहिणी आता हे स्वतःला वाचवण्यासाठी करत असते. परंतु आता कलाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की नैना सुद्धा मला काहीतरी सपोर्ट करते आणि रोहिणी सुद्धा सपोर्ट करते. फक्त यांच्यामध्ये एक विषय आहे, तो म्हणजे दोघीही एकमेकांच्या विरुद्ध मला सपोर्ट करू राहिलेत. एक म्हणतीये सासूला सोडून आण, एक म्हणतीये की राहू दे जेलमध्ये, आबांचं ऐक. आता मी नेमकं काय करू? आता मात्र कला पूर्णपणे बेचैन झालेली असते. कला म्हणते की हो, मी सरोज मॅडमला सोडून नक्की आणेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. रोहिणी मॅडम तुम्ही निश्चिंत राहा, सरोज मॅडम लवकरच आपल्या घरात पुन्हा येतील आणि तुम्हाला मी याची खात्री देते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता रोहिणीला खूप आनंद झालेला असतो. रोहिणी म्हणत असते की चला, ही तर सरोजपेक्षाही सोपी आहे फितवायला. आता मात्र आणि आता तिच्या मनातच या गोष्टी होत्या म्हटल्यानंतर आता आपल्याला काही अवघड नाही गेलं हे सगळं करायला. आता काही करून सरोज पुन्हा या घरात यायला हवी, नाहीतर माझा बँड वाजल्याशिवाय राहणार नाही. आता सरोज सुद्धा माझा बँड वाजू शकते, परंतु सरोज सगळ्यात सोपी आहे मला वळवण्यासाठी. सरोजचं डोकं कसं चालतं हे मला चांगलंच माहिती आहे आणि सरोजला कसं फितवायचं हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे. त्यामुळे मात्र मला आता फोकस जर करायचा असेल तर मात्र मी फक्त आणि फक्त आता सरोजवरतीच फोकस करायला पाहिजे. आणि आता इकडे अद्वैत आणि कला हे दोघेही आता एका रूममध्ये असतात, कारण की आता तिथून रोहिणी निघून गेलेली असते. अद्वैत जेव्हा रूममध्ये आलेला असतो तेव्हा म्हणत असतो की खरे तुला आता बरं वाटतंय का? तेव्हा मात्र कला रडत असते. कला म्हणत असते की अद्वैत, अरे तू काय केलंयस हे? तू स्वतःच्या आईला जेलमध्ये टाकलंस. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे मी काय तुझ्यासाठी नाही टाकले तिला जेलमध्ये, परंतु ती ज्या पातळीला गेली, एक मनुष्य म्हणून तिने एकदम राक्षसरी जी काही प्रवृत्ती दाखवली तिची, ती मला काही पटली नाही आणि मला काही दुसरं सुचत नव्हतं. मी जे करायचं योग्य ते करून टाकलं. मला काही सुचत नव्हतं, मला हाच योग्य पर्याय वाटला, म्हणून मी आबांना हे सगळं सत्य सांगितलं. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की तुला माहिती आहे ना आबांचा स्वभाव, आबांना अजिबात चालत नाही ह्या गोष्टी. अरे तुला जर कळालं होतं आणि मी जर सुखरूप होते तर जाऊ द्यायचं होतं ना, तू इतक्या कशाला टोकाच्या पावलाला गेला? त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे काय बोलतेस तू हे? अगं तुझ्या जीवावरती आले होते ते माणसं, मी जर तिथं पोहोचलो नसतो तर तुला काय झालं असतं तुला तरी माहिती आहे का? अगं तू असं बोलतीये, परंतु तुला या गोष्टीचा थोडा जरी अंदाज आहे का? अद्वैत कलाचीच काळजी करत असतो. अद्वैत म्हणत असतो की कला, अगं तुझा जीव गेला असतास जर मी तिथं पोहोचलो नसतो तर. तुला कळत नाहीये, तुला जाणीव होत नाहीये की नेमकं काय झालंय तिथं ते. त्यावेळेस मात्र आता कला म्हणत असते की मला संपूर्ण जाणीव आहे अद्वैत, जेव्हा तू गाडी शोधण्यासाठी बाहेर गेला होता ना त्यावेळेस मात्र मला तिथे एक भयानक गोष्ट आढळली. अरे मी तुला ती सांगायचीच विसरले. अरे तुला माहितीये त्यावेळेस काय झालं नेमकं? अरे मी जेव्हा गाडीमध्ये तुझी वाट बघत होते ना तेव्हा मी बाहेर आले होते. मी रस्त्याने काही अंतर चालत गेले. मला वाटलं तू मला दिसशील म्हणून मी तुझ्या ज्या दिशेने तू गेलाय त्या दिशेने चालत येत होते. परंतु जेव्हा रात्र झाली त्यावेळेस मात्र माझ्या आसपासने काही गोष्टी जात होत्या. मला समजत नव्हतं त्या काय आहेत. ते नक्कीच गुंड नव्हते, परंतु माझा जीव तर तेव्हाच गेला असता. परंतु मी कशीबशी धावत पळत आले. पळता पळता मी पडले देखील. हे बघ माझ्या पायाला गुडघ्याला लागलंय.
त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की अरे कुठं लागलंय तुला, दाखव. त्यावेळेस मात्र अद्वैत लगेचच कलाच्या पायावरती मलम लावतो. म्हणत असतो की अगं खरे, तुला कळत नाही का अगं कसं चालायचं, कसं रस्त्याने चालत असतात, आणि तुला दगड वगैरे दिसत नाही का, तुझे डोळे काय फुटलेत का, तुला कळत कसं नाही रस्त्याने चालतात कसं. आता अद्वैत खूप काळजी करत असतो कलाची. कलालाही कळत असतं की अद्वैत आपली काळजी करतोय, अद्वैतचं आपल्यावरती प्रेम आहे. अद्वैतचं प्रेम बघून मात्र कला आता पगळलेली असते. अद्वैतला म्हणत असते की बरोबर बोलतोय अद्वैत तू, माझं लक्ष चुकलं आणि मी घाबरले होते आणि मला तो दगड दिसला नाही आणि त्या दगडामध्ये अटकून मी खाली पडले. त्यावेळेस मात्र अद्वैत तिला म्हणत असतो की खरे, अगं असं करत नको जाऊस ग, जरा स्वतःकडे देखील लक्ष देत जा आणि दुसऱ्याचा विचार करण्याआधी स्वतःचा देखील थोडाफार विचार करत जा. अगं तू जर व्यवस्थेमध्ये जर नाही केलंस, तू जर व्यवस्थित तुझा स्वतःचा विचार नाही केला तर इतर लोक तुझा विचार का करतील. अगं आपला जर विचार व्हावा असं वाटत असेल ना, त्याआधी तू स्वतःचा विचार करायला शिक, दुसऱ्याचा विचार करायच्या आधी. कारण की तेव्हाच आपण जर स्वतःला इज्जत दिली तरच मात्र इतर लोक सुद्धा तुला इज्जत देतील. त्यामुळे आता कलाला अद्वैतने चांगलं लेसन दिलेलं असतं. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, पहिल्यांदा मला तुझी काहीतरी गोष्ट पटते, परंतु ऐक ना मी काय म्हणते. हे बघ, आता मी सुखरूप आहे. मला माहितीये सरोज मॅडमकडून फार मोठी चूक झालीये. सरोज मॅडमनी जी गोष्ट केलीये ती मात्र त्यांनी करायला नको होती, परंतु आता त्यांच्याकडून ती गोष्ट घडली येणार आहे. आता जाऊ दे ना, आता कशाला आपण ती गोष्ट सारखी लावून धरायची. आता जे झालं ते झालं, परंतु हे बघ, एक गोष्ट लक्षात घे, ती तुझी आई आहे आणि आपल्या आईला आपल्या मुलाने जर जेलमध्ये पाठवलं ना, त्या आईच्या मनावरती काय बितत असेल ना, या गोष्टीचा जरा तू विचार कर. हे बघ माझं ऐक, तू तुझ्या आईला आता जेलमधून सोडून आण, केस मागं घे, मी स्वतः येते ना, मी स्वतः पोलिसांना माझं जे काही स्टेटमेंट आहे ते देते आणि मी त्यांना सांगते की काहीतरी गैरसमज झाला होता आणि त्या गैरसमजातून या सगळ्या गोष्टी घडल्या. मी माझ्या सासूला कोणत्याही प्रकारची हानी पोचू इच्छित नाहीये, त्यामुळे तुम्ही माझ्या सासूला सोडून द्या. ते मात्र नक्कीच सोडतील. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो, परंतु मला हे म्हणायचंय की आता जर माझ्या आईला शिक्षा झाली आहे, त्याच्यामध्ये ती स्वतःच जबाबदार आहे ना, मग आपण कशाला त्या गोष्टीचा विचार करायचा. मला मान्य आहे, माझी आई आहे, मला जन्म दिलाय तिने, परंतु तिच्याकडून झालेली चूक सुद्धा अमानवीय आहे ना, त्या चुकीला आपण कसं काय डोळे आड घालायचं. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की हे बघ, अरे मोठे शेवटी मोठे असतात, आपण लहान, आणि मोठ्या लोकांच्या चुका सुद्धा आपल्यासाठी काहीतरी शिकवण देऊन जातात. हे बघ, त्या दिवशी आपण गाडी व्यवस्थित चेक केली नाही, आधी ब्रेक लागताय की नाही, ही मात्र आपली चूक होती की नाही. आपण जर गाडीला व्यवस्थित चेक करून गेलो असतो आणि सुखरूप जर गेलो असतो तर आपल्यासोबत या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की एक मिनिट खरे, मला हे लक्षातच येत नाहीये गाडीचा ब्रेक फेल कसा झाला. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की अरे अद्वैत, मी काय म्हणते तू काय म्हणतं. त्यावेळेस मात्र आता अद्वैत काय ऐकायला तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की थांब, मला या गोष्टीची आता शहानिशा करू दे, मला काहीही समजत नाहीये, मला काय झालंय मला कळत नाहीये की, कारण की ऍक्सिडेंट तर होऊ शकत नाही, गाडीचे ब्रेक मात्र सगळे नॉर्मल होते. त्यावेळेस मी गाडी काही चेक केलेली नाहीये, गाडी तशीही टो करून आता सर्व्हिस सेंटरला लावली गेली आहे. मी आता त्या सर्व्हिस सेंटरवाल्याकडे जातो आणि तपासून येतो गाडीला नेमकं काय झालं, ब्रेक का बरं लागला गेला नाही, आणि मला या गोष्टीचं उत्तर मिळणं फार गरजेचं आहे. कदाचित या गोष्टीमध्ये कोणाचा हात वगैरे तर नाही आहे ना, कारण की आपल्यासोबत षडयंत्र आजकाल फारच होत आहे आणि मला याच गोष्टीचं टेन्शन आलंय की आपल्यासोबतच असं का बरं करताय. आता जर आईने तुला मारायला गुंड पाठवले होते तर का म्हणून आपल्या गाडीचे ब्रेक फेल. तेव्हा मात्र लगेचच कला म्हणत असते की अरे अद्वैत, तोंडाला जरा लगाम दे, अरे काय बोलतोयस रागाच्या भरात, अरे राग बोलतोय तुझा हा, तू जरा शांत हो बरं, पाणी पी बरं पहिल्यांदा. मग आता कला अद्वैतला पाणी द्यायला उठणारच, तेव्हा मात्र अद्वैत तिला बसवतो आणि म्हणतो आराम कर ना ग खरे, कशाला तू आता इतकी धावपळ करतेय, मी घेतो पाणी. मग अद्वैत पाणी पितो, जरा शांत होतो तो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हे बघ, ती गोष्ट मला मान्य आहे तुझी की कशामुळे ऍक्सिडेंट झाला याची शहानिशा होणं गरजेचं आहे, परंतु त्याआधी आता एका गोष्टीचं निरसन होणं देखील गरजेचं आहे की सरोज मॅडम घरात यायला पाहिजे. त्या जर घरी आल्या तर मात्र मला बरं वाटेल, नाहीतर मी या घरामध्ये राहू शकत नाही. अरे अद्वैत, मी असं कधीही सहन करू शकत नाही की माझ्यामुळं माझी सासू जेलमध्ये आहे. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी तुझं ऐकायला तयार आहे, परंतु एका अटीवरती. तेव्हा मात्र कला म्हणत असते की काय अट आहे तुझी. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की हे बघ कला, तू तुझा मोठेपणा दाखवते म्हणून तू आईला सोडून आणायचा विचार करते, परंतु तुला एक गोष्ट कळतेय का,
आई तर सतत तुझा रागराग करते आणि तिने जर परत काही असा तुझ्यावरती जीवघेणा हल्ला वगैरे केला तर त्याला कोण जबाबदार राहणार? त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की त्याला तर मीच जबाबदार राहील, तू अजिबात काळजी करू नको. आणि आई आता पुन्हा माझ्यासोबत असं कधीही वागणार नाही, मला विश्वास आहे, मला खात्री आहे. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की बघ, तू तुझ्या जबाबदारीवरती या गोष्टीचा स्वीकार करते. त्यावेळेस मात्र कला म्हणते की हो, मी माझ्या स्वतःच्या हमीवरती त्यांना सोडवण्यासाठी तुझ्याकडे विनंती करते आणि मी या हमीवरती ठाम राहील. तुला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की हे बघ, हे फक्त मी तुला सांगितलं, माझी अट एक वेगळी आहे. तू मात्र आता घराचा जो कारभार आलाय तुझ्याकडे, तो आता तूच सांभाळायचा, तूच आता या सगळ्या घराचा कारभार बघायचा. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की अरे तू काय बोलतोय अद्वैत? त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की हो, आता आईला जरा रिकामं होऊ दे, रिलॅक्स होऊ दे. ती जरा कामामध्ये सततच असते ना, बिझी असते ना, त्याच्यामुळे मात्र तिच्या डोक्यामध्ये ह्या सगळ्या उलट्या सुलट्या गोष्टी सुचताय. आता तिला आराम करू दे आणि तू या घराची आता भागदौड तुझ्याकडे घे. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हे बघ अद्वैत, मला मान्य आहे जे काही घडलंय ते फार चुकीचं घडलंय, परंतु हे बघ, घरातल्या मोठ्या त्या आहेत आणि त्या अजून व्यवस्थित सगळं काही हँडल करताय. त्यांना ज्या वेळेस वाटेल की या सगळ्या गोष्टी माझ्याकडे यायला पाहिजे, त्यावेळेस मात्र त्या स्वतःहून मला देतील, तेव्हा आणि तेव्हाच मी त्या गोष्टीचा स्वीकार करेल. अद्वैत मात्र म्हणत असतो की बरोबर आहे तुझं, खरे, मला काहीही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, मला तुझी गोष्ट कळालेली आहे. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे, मला पटलाय तुझा मुद्दा, मला मान्य आहे आणि आता तू म्हणते तसं आपण करू. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की ठीक आहे, चल मग आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि लगेचच सरोज मॅडमला पहिल्यांदा सोडून आणू. त्यावेळेस मात्र आता अद्वैत आणि कला खाली आलेले असतात. आबांना ते दोघेही सांगतात की आम्ही चाललो आहे सरोज मॅडमला सोडून आणायला, असं कला म्हणालेली असते. त्यावेळेस मात्र आबा म्हणतात की हे बघ पोरी, तुझ्या मनाचा मोठेपणा खरंच चांगला आहे, परंतु तू आता तिने केलेल्या गुन्ह्याची जरा जाणीव ठेव. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की हो आबा, मला मान्य आहे की सरोज मॅडम कडून चुकी झाली, परंतु आता मात्र त्यांच्याकडून परत कधीही चुकी होणार नाही याची खात्री मी घेते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता सरोज तिकडे जेलमध्ये कोंडलेली असते. सरोजला मात्र प्रचंड राग येत असतो. तिने आता चांगलाच मार खाल्लेला असतो पोलिसांचा आणि त्याच्यामुळे मात्र आता तिला तिची चांगली लायकी कळालेली असते. तिला चांगलीच 3rd डिग्री भेटलेली असते. तिथल्या पोलीस कर्मचारी ज्या महिला असतात त्यांनी चांगलंच सरोजला फोडून टाकलेलं असतं आणि जेलमध्ये असलेल्या इतर बायांनी मात्र सरोजचे डायरेक्टली केस उपटलेले असतात. आता मात्र सरोजला चांगलंच त्रासवलेलं असतं. सरोजला आता टेन्शन येत असतं. तिथल्या एका पोलीस बाईने सांगितलेलं असतं, एक ज्या कॉन्स्टेबल असतात त्या म्हटलेल्या असतात की आता तू गेली, तू आता कायमची जेलमध्ये गेली, आता तुला सोडवणं शक्य नाही. आता मात्र तुझी जरी इच्छा झाली, किती मोठा वकील लावला तरी कमीत कमी 6 महिन्यासाठी तू आता जेलमध्ये बंद राहणार आणि जास्तीत जास्त 3 वर्षासाठी. आता बघ, तुझी चांगलीच गरमी या पोलीस स्टेशनमध्ये निघणार आणि असंच नाही, आता मात्र तुला कैद्यांमध्ये राहावं लागणार आणि सोबतच कैद्यांचं जेवण जेवावं लागणार. असं जेव्हा ते पोलीस कॉन्स्टेबल म्हणत असतात तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की 1 मिनिट मॅडम, अहो माझं ऐका ना, अहो माझा काही संबंध नाही त्या प्रकरणाशी, मी जे केलं ते मला मान्य आहे, परंतु मला इतकं माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे ते. तेव्हा मात्र आता तिच्या बोलण्यावरती त्या पोलीस कॉन्स्टेबल विश्वास ठेवत नसतात आणि त्या म्हणतात की तू गप्प बस, हा तिथे जागेवरती जा, त्या कैद्यांपाशी बस बाकीच्या, नाहीतर तुला आता परत तो 3rd डिग्रीचा दांडा दाखवील. तेव्हाच मात्र आता सरोज गप्प बसते आणि सरोजची पूर्ण आता भिगीबिल्ली झालेली असते. सरोज आता रडत असते. सरोजचं तोंड आता एवढं झालेलं असतं. सरोजचा चांगलाच माज मात्र आता पोलीस स्टेशनमध्ये उतरवलेला असतो. सरोजची अवस्था डायरेक्टली बघण्यासारखी झालेली असते. आता मात्र सरोजला कळत असतं की तिने काय मोठा गुन्हा केलाय ते. सरोज आता रडायला लागते. सरोज म्हणत असते की अरे देवा, मी कुठून बुद्धी सुचली मला आणि मी त्या रोहिणीचं ऐकलं, नाहीतर माझं काही असं वाईट अवस्था झाली देखील नसती. त्या रोहिणीला मी सोडणार नाही. त्या रोहिणीमुळेच मी आज अटकले या प्रकरणामध्ये आणि ती दुसरी कलामुळे सुद्धा मी इथे अटकलीये. ती कला मात्र तिकडे आता मजेत घरात बसली असेल. त्यावेळेसच मात्र आता दरवाजामध्ये कला आणि अद्वैत आलेले असतात. अद्वैत कलाला बघून मात्र सरोजला आता धक्काच बसतो. त्यावेळेस मात्र अद्वैत सरोजकडे बघत सुद्धा नसतो, परंतु कला लगेचच धावत पळत सरोजकडे जाते आणि म्हणते की मॅडम तुम्हाला बरं आहे का? मी आले, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सोडवते. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की आता काय सोडवणार आहे, मी बोलले कॉन्स्टेबलशी, मला काही सोडणार वगैरे नाहीये, कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 3 वर्ष. सरोज म्हणत असते की जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झाले. त्यावेळेस मात्र सरोजला कला म्हणत असते की अहो मॅडम, माझ्यामुळे कसं?
तुम्ही मला मारायला गुंड पाठवले, असं नव्हतं करायचं ना तुम्ही. बरं जाऊ द्या, जे झालं ते झालं, परंतु तुम्हाला मी सोडवेल, तुम्ही काळजी करू नका. त्यावेळेस मात्र कला आणि अद्वैत दोघेही पोलिसांशी बोलायला जातात आणि त्यांना म्हणत असतात की आम्हाला केस मागे घ्यायची आहे, आमचं घरातल्या घरामध्ये सगळं भांडण मिटलं गेलेलं आहे. त्यावेळेस मात्र पोलीस म्हणत असतात की गुन्हा नोंदवला गेलेला नाहीये म्हणून आम्ही त्यांना सोडू शकतोय, परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अशा गुन्हेगाराला तुम्ही सोडू नका, तुमच्यावरती पुन्हा जीवघेणा हल्ला होऊ शकतो. त्यावेळेस ते पोलीस दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेस मात्र अद्वैत शांत होऊन घेतो, परंतु कला म्हणत असते की अहो नाही हो, त्या माझ्या सासूबाई आहेत आणि त्यांच्याकडून चूक जरी झाली असली, जे काही झालं असलं ते मला मान्य आहे, त्या असं पुन्हा कधी करणार नाही, माझ्यावरती कोणताही दबाव वगैरे नाहीये. उलट मला सर्वजण म्हणत होते की तू असं करू नकोस, परंतु मी स्वतःहून माझ्या मनाने इथे आली आहे. त्यावेळेस मात्र आता कलाने स्टेटमेंट दिलेलं असतं की माझ्यावरती कोणत्याही दबावाशिवाय, कोणत्याही बंधनाशिवाय इथे मला हा स्टेटमेंट देण्यासाठी कोणी मजबूर करत नाहीये, असा तिने आता मोठं स्टेटमेंट दिलेलं असतं आणि ते पोलिसांनी आता स्वीकारलेलं देखील असतं. पोलीस म्हणतात की ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही यांना सोडतोय, परंतु यांनी जर पुन्हा असा काही गुन्हा केला किंवा पुन्हा असा काही प्रयत्न केला तर त्याला आम्ही जबाबदार नसणार आहोत. तुम्ही अजूनही विचार करा, तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. परंतु आता कला म्हणते की नाही, माझी सासू माझ्यासोबत असं कधीही वागणार नाही आणि सरोज मॅडम असं कधीही करू शकणार नाही. तुम्ही डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका, जे काही झालंय ते गैरसमजातूनच झालेलं आहे. तेव्हा मात्र आता पोलीस म्हणतात की ठीक आहे, आम्ही सोडतो त्यांना. आता मात्र सरोजला लगेचच सोडवलेलं असतं लॉकअपमधून. सरोज आता बाहेर आलेली असते. उगाचच आता रविवार आणि शनिवारची सुट्टी असल्यामुळे तिच्यावरती गुन्हा दाखल झालेला नसतो आणि तिला कोर्टात नेलेलं नसतं, म्हणून मात्र आता कलाने योग्य वेळी येऊन मात्र लगेचच आता निर्णय घेऊन सरोजला सोडवलेलं असतं. सरोजला जेव्हा सोडवलं जातं त्यावेळेस मात्र ते तिघेही आता बाहेर येतात. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो, बघितला साई, अगं तू काय वागलीस, अगं तू अमानवीय वागली, राक्षसी वृत्ती तुझ्या दाखवलीस तू, तरी देखील तुला कलाने माफ केलं. आम्ही दोघेही म्हणजेच आबा, मी, घरातले सर्वच म्हणत होते की काही गरज नाही तुला सोडवायची. आता मात्र सरोज म्हणत असते की रोहिणी पण. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की हो, घरातला प्रत्येक जण हाच म्हणत होता की सरोज मॅडमला सोडवायची काही गरज नाही, सॉरी आईला सोडून आणायची. अद्वैत, तुलाही काही गरज नाही आणि कला, तुलाही काही गरज नाहीये, परंतु आता कलाने आग्रह केला म्हणून मात्र मी इथे तिच्या बरोबर आलोय फक्त. परंतु माझी सुद्धा इच्छा नव्हती की तुला जेलमधून सोडून आणण्याची, कारण की तू वागलीच इतकं वाईट, आपल्या घराला हे शोभत नाही, हे तुला समजत नाही का आई, आणि तू असं का वागलीस. त्यावेळेस मात्र आता सरोज रडू लागते. सरोज आता ढसाढसा रडायला लागते आणि आता तिला सगळी चूक समजलेली असते. आपल्याकडून फार मोठा गुन्हा झाला, आपण कोणत्या मुलीला या गोष्टीमध्ये ढकलायला चाललो होतो, कोणाला मारायला निघालो होतो, या गोष्टीचा आता तिला अंदाज आलेला असतो. एखादी दुसरी मुलगी असती तर तिने मला सोडवायचं जाऊ दे तर मला शिव्या दिल्या असत्या, परंतु या मुलीने मात्र मला वाचवलंय आणि मी तिला जेलमध्ये म्हणत होते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय. त्यावेळेस मात्र आता कला सरोज मॅडमला म्हणत असते की सरोज मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता जाऊ द्या, जे झालं ते झालं, आता आपण विसरून नवीन दिवस सुरू करूया आपला नवा, आणि या गोष्टी आता पुन्हा काढायच्या नाही अद्वैत, असं आता अद्वैतला सक्त ताकीद दिलेली असते कलाने. त्यावेळेस मात्र सरोज फक्त आता कलाकडे बघत असते. सरोजला आता घरामध्ये घेतलेलं असतं, सरोज आता घरामध्ये आलेली असते. त्यावेळेस मात्र आबा मात्र सरोजशी बोलत नसतात. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की आबा, अहो असं नका ना बोला धरू त्यांच्याशी, अहो सरोज मॅडमकडून चुकी झाली मला मान्य आहे, परंतु मी माफी मागते त्यांच्या वतीने, जे काही झालंय ते विसरून जा आता. आता मात्र आबा म्हणत असतात की अगं पोरी, एवढा कुठून आणतेस ग मोठेपणा स्वतःच्या मनामध्ये, एवढं कसं हृदय तुझं मोठं. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते की अहो आबा, मोठ्या आणि वडीलधाऱ्या माणसाकडून झालेली चूक सुद्धा आपल्यासाठी एक शिकवण असते, अजिबात त्याचं काही वाईट वाटून घ्यायचं नसतं, मोठ्या मनाने ती माफ करून टाकायची असते. आणि आपण नाही का चुका करत, मी नाही का इतक्या चुका करत, माझ्याकडून तर कित्येक चुका होतात, तरी देखील सरोज मॅडम त्या पोटात घालतातच की शेवटी. त्यावेळेस मात्र आता सरोजला आणखीनच रडू येत असतं. सरोज आता सर्वांदेखत कलाला म्हणत असते की कला, माझ्याकडून फार मोठी चूक झाली, मला खरंच माफ कर, मी खरंच चुकले, मी मूर्ख होते, माझ्याकडून खूपच मोठा गुन्हा झाला, मी आता इथून पुढे कधीही तुला असा कसलाही त्रास देणार नाही, आज मी तुला माझी सून म्हणून स्वीकार करते. त्यावेळेस मात्र आता सर्वजण थक्क होऊन जातात आणि म्हणत असतात की अरे बापरे, हे कसं काय शक्य आहे. त्यावेळेस मात्र आता सरोजने कलाला स्वीकारलेलं असतं. कलाचा तिने आता चांगला विचार केलेला असतो, कलाला ती चांगलं चांगलं बोलायला लागलेली असते आणि आता हे बघून मात्र रोहिणीला अजूनच झटका बसलेला असतो. अरे मी जे काही करायला जाते ते सगळं उलटच का होतंय. रोहिणी आता स्वतःलाच दोष देत असते आणि म्हणत असते की अरे देवा, आता हे काय झालं नवीन, मी काय करायला गेले होते आणि ही सरोज आता त्या कलाचं काय गुणगान गायला लागलीये.
त्यावेळेस मात्र कलाला सरोज म्हणत असते, खरंच तू माझ्या मुलीप्रमाणे, अगं एखाद्या दुसऱ्या मुलीने मला आणखीन जेलमध्ये घातलं असतं, परंतु तू माझा जीव वाचवलास परंतु तू मला जेलमधून बाहेर काढलंस, मला तू जेलमध्ये जाण्यापासून वाचवलंस. खरंच खरंच मी तुझी ऋणी आहे. माझ्याकडून फार मोठा गुन्हा झाला. इथून पुढे मी तुला कुठेही आडवी येणार नाही आणि इथून पुढे मी तुझ्याशी कधीही वाईट वागणार नाही. त्यावेळेस मात्र आबा म्हणतात की असं जर होणार असेल तर सरोज मीही तुझ्यावरती रागवणार नाही, परंतु तू जे केलं ते मात्र मी कधी विसरणार नाही, हे मात्र लक्षात ठेव. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की आबा मी हात जोडून माफी मागते, मी वेडी झाले होते. काही लोकांच्या म्हणण्यामध्ये येऊन मात्र मी चुकीचा निर्णय घेतला हे मला चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा मात्र आता आबा म्हणत असतात की कोणाच्या म्हणण्यामध्ये येऊन. त्यावेळेस मात्र सरोज म्हणते की कुणाच्या नाही, जाऊ द्या आबा ते महत्वाचं नाही, खरं चूक तर मीच केली ना, अखेर याच्यामध्ये खरी दोषी तर मीच आहे ना, बाकीच्यांना बोलून काय उपयोग आहे. आता मात्र सरोज म्हणत असते की ठीक आहे माझ्याकडून चूक झाली आहे, परंतु मी पुन्हा असं कधी करणार नाही. इकडे रोहिणी मात्र आता एकटी पडलेली असते. रोहिणीचा आता मात्र जो काही प्लॅन असतो तो मात्र आता पूर्णपणे फ्लॉप गेलेला असतो. रोहिणीच्या डोक्यात असं असतं की सरोज एकदा घरी आली की तिचे परत कान भरायचे आणि मात्र लगेचच तिला कलाविरुद्ध उभं करायचं परत. परंतु आता सरोज असं बोलते म्हटल्यानंतर कलाविरुद्ध कसे काय कान भरायचे या गोष्टीचं आता तिला टेन्शन आलेलं असतं. त्यावेळेसच मात्र रोहिणी आता सरोजला भेटणार असते. परंतु आता सरोजचं सगळं काही झालेलं असतं. सरोजने आता सगळे नाटकं करून झालेले असतात. तिने रडणं बिडणं कलाची माफी मागणं हे सगळं करून झालेलं असतं आणि कलाला फार डोक्यावरती उचलून घेतलेलं असतं. कलाला खूप आनंद होत असतो की सरोज मॅडम माझ्याशी आता इथून पुढे चांगलं वागणार आहेत म्हणून. आता सगळेजण झोपण्यासाठी निघून जातात. त्यावेळेस मात्र आता सरोज तिच्या रूममध्ये असते. त्यावेळेस रोहिणी तिथे गेलेली असते. त्यावेळेस मात्र सरोज रोहिणीवरती ओरडते आणि म्हणते की रोहिणी तुझ्यामुळे काय झालंय बघितलं ना तू, अगं मी जेलमध्ये गेले होते आणि माझं नाव पटकन घेतलं तुझ्या त्या माणसाने, खरं हे तुझंच काहीतरी कारस्थान होतं असं मला वाटतंय आता. त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणत असते की अगं वहिनी तुला कळत नाहीये, अगं काय झालंय ते, अगं तू काय मूर्खपणा करतीयस, अगं तू जेलमध्ये राहायला हवं तर, परंतु तुला कलाचे उपकार घ्यायला नको होते. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते रोहिणी तू काय बोलतेस, तुला कळतंय का, अगं तुझं ऐकून ऐकून ना माझं डोकं पिकून गेलंय आता आणि त्याच्यामुळेच माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम येत आहे याची मला आता खात्री झाली आहे. त्यावेळेस मात्र आता रोहिणीवरती खूप मोठं बोट उचललेलं असतं. सरोजला खूप जास्त आता राग आलेला असतो रोहिणीचा. रोहिणी म्हणत असते की अगं सरोज तुला कळत नाहीये. रोहिणी आता सरोजला पुन्हा एकदा भूलथापांमध्ये बळी पाडत असते. सरोज आता खूप तापलेली असते म्हणून आता रोहिणी नाटकं करायला सुरुवात करते आणि रडायला लागते. अगं तुला माहितीये अगं मी काय केलंय तुझ्यासाठी, अगं कला काय स्वतःहून यायला निघाली होती का तिकडे, अगं नाही मी स्वतः गेले होते तिच्याकडे, तिला सांगितलं अगं तुला जर या घरावरती वर्चस्व मिळायचं असेल ना तर मात्र तू सरोजला इथे सोडून आण, आणि म्हणून तिने मात्र हे सगळं केलंय. तुला माहिती नाहीये तिचा याच्यामध्ये प्लॅन आहे, प्लॅन. अगं तू येडी आहेस आणि तू भोळी आहेस आणि त्याच्यामुळे तू या गोष्टीमध्ये फसते. अगं सरोज जरा विचार कर, तिने तुला का बरं सोडवलं असेल याचा साधा विचार केला नाहीयेस का तू. त्यावेळेस मात्र सरोजच्या आता डोक्यात प्रकाश पडायला लागतो. सरोज म्हणते की म्हणजे हे असं आहे का, मला तर माहीतच नव्हतं, मला वाटलं तिने तिच्या मनाने माझ्यावरती तिला दया आली म्हणून तिने हे सगळं केलं, परंतु नाही, तिच्या मनात तर मात्र अजूनच कपटच आहे. त्यावेळेस मात्र आता रोहिणी म्हणत असते की मग तुला समजलं नाही तर मी तुला सांगते ना, तू विश्वास का ठेवत नाहीये. त्यावेळेस मात्र आता सरोज म्हणते की ठीक आहे रोहिणी, परंतु आता काय करायचं. त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणत असते की तुला काहीच करायचं नाहीये सरोज, तू फक्त आता या सगळ्या गोष्टी माझ्यावरती सोडून दे, आता बघ मी काय काय करते ते, आता तू काळजी करू नको. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की ठीक आहे रोहिणी, परंतु मला खरंच सांग हे खरंच असं आहे ना, बघ याच्यामध्ये जर काही अंतर निघालं ना तर मात्र माझ्या इतकं वाईट नाही कोणी. त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणते की तुला जर खोटं वाटत असेल ना तर कलाला स्वतः जाऊन विचार मी तिच्याकडे गेली होती की नाही. त्यावेळेस मात्र आता सरोजला वाटतं की एकदा तरी खात्री करून घ्यावी या गोष्टीची, म्हणून आता कलाला तिने विचारलेलं असतं सरोजने की काय ग कला, तुझ्याकडे रोहिणी आली होती का. त्यावेळेस मात्र कला म्हणते की हो त्या आल्या होत्या, त्यांनी सुद्धा मला समजून सांगितलं की कला तू सरोज मॅडमला सोडून आण वगैरे. आता कलाने तर खूप चांगल्या साध्या बोळ्या मनाने सांगितलेलं असतं. कला म्हणत असते की मी आधी पण तेच म्हणत होते, परंतु मला रोहिणी मॅडम सुद्धा तेच म्हणाल्या. त्यावेळेस मात्र घरातले सगळे विरोध करत होते, परंतु रोहिणी मॅडम आणि मीच फक्त म्हणत होते की सरोज मॅडमला सोडून आणायला पाहिजे. त्यावरून आता सरोजला हा डाऊट आता आलेला असतो की याचा अर्थ रोहिणीनेच हे सगळं केलंय, खरं कलाने नाही तर रोहिणीने वाचवलंय मला, असा आता आग्रह सरोजच्या मनात झालेला असतो आणि सरोज आता रोहिणीचीच फॅन झालेली असते.
मूर्ख सरोज आता इतका सुद्धा विचार करत नसते की या कलाने सोडवले आपल्याला, मग कलाचे आपण गुणगान गायला पाहिजे किंवा कलाचे उपकार आहेत आपल्यावरती. परंतु रोहिणीने तिच्या कानात पेटवलेल्या काडीने मात्र आता पूर्णपणे जो काही निर्णय असतो तो मात्र आता सरोजने घेतलेला असतो. आता मात्र सरोज लगेचच रोहिणीकडे जाते. रोहिणीला म्हणते, हो ग, तू बोलते त्याच्यात खरंच तथ्य आहे. मला कळत नाहीये की आता काय करायला पाहिजे, परंतु आता मला तूच सांग काय करायचं पुढे. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की आता आपण असं कटकारस्थान रचू त्याच्यामध्ये आपलं नाव कधीही कुठेही येणार नाही आणि आपण आता कलाशी चांगलंच वागायचं. तू जसं वागते चांगलं ना तसंच तू आता गोड बोलून खोड मोडायची आपल्याला, हे मात्र लक्षात ठेव. आता हा ट्रिपल कारस्थानी डाव तिच्या चांगलं टेल याची मी काळजी घेईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आता रोहिणीने एक नवीन कट रचलेला असतो आणि त्याच्याबद्दल सगळं काही सरोजला सांगितलेलं असतं. तर मित्रांनो, नेमकं रोहिणीने काय कट कारस्थान रचले आता आणि मूर्ख सरोजने आता मात्र रोहिणीवरती विश्वास ठेवून कलावरती जो अविश्वास दाखवलाय, इतकं सगळं होऊन देखील त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटद्वारे आम्हाला कळवा. आणि मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मित्रांनो, अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पुढे जर पार्ट 2 बघायचा आहे तर तुम्ही पार्ट 2 अशी कमेंट केली नसेल तर ती लगेच करा. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तुम्ही लाईक करायला विसरलायत, तेवढं एक लाईकचं बटन दाबून द्या आता तरी तेवढं दाबा. तर मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद. जय महाराष्ट्र.